प्रेज द लॉर्ड. आज आपण मत्तई 5:13 या वचनावर मनन करणार आहोत. मत्तई 5:13 यामध्ये प्रभू येशूने म्हटले, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. यावर मनन करताना मिठाचे बरेचसे आत्मिक अर्थ सांगितले जातात. त्यातीलच एक म्हणजे विश्वासूपणा. प्रभू येशू स्वतः विश्वासूपणाचे उत्तम उदाहरण आहे. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले आणि मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे रूप धारण केले आणि आमच्या तारणासाठी तो देवाचा पुत्र बनून ह्या जगात आला. पुत्र असूनही त्याने दुःख सोसले आणि मरण, तेही वधस्तंभावरचे मरण सोसले आणि येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. शेवटपर्यंत आपल्या पित्याशी विश्वासू राहून त्याने संपूर्ण आज्ञापालन केले आणि पित्याला आपला आत्मा समर्पित केला. आम्ही जरी त्याच्याशी अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीयच राहतो, कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही. आपण पाहतो की या जगातही विश्वासूपणाला खूप महत्त्व दिले जाते. प्रत्येक क्षेत्रात, नातेसंबंधात मनुष्याचा विश्वासूपणा पाहिला जातो. यामुळेच की काय, तटफूट पाडणाऱ्या व्यक्ती या विश्वासूपणावरच हल्ला चढवताना दिसतात. जसे की एखाद्या संघटनेतून जर एखाद्या व्यक्तीला बाहेर काढायचे असेल तर त्या व्यक्तीच्या विरोधात असे षडयंत्र चालविले जाते की हा व्यक्ती संघटनेशी विश्वासू नाही असे प्रत्येकाला दर्शविले जाते. त्यामुळे आपसुकच त्या व्यक्तीच्या विरोधात वातावरण निर्माण होते आणि प्रत्येकाच्या मनात त्या व्यक्तीबद्दल संशयाची भावना निर्माण होते आणि त्या व्यक्तीस बाहेर काढले जाते. परंतु खरे विश्वासूपण हे असते की जेव्हा मनुष्य परमेश्वराचे भय मानून मनुष्याशी विश्वासू राहतो. परमेश्वराला डावलून मनुष्याशी विश्वासू राहणारा ढोंगी असतो, लांगुल चालन करणारा असतो. याकोबाचा पुत्र योसेफाचे उदाहरण आमच्या समोर आहे. योसेफ खरोखर देवाला भिवून चालणारा होता. यास्तव तो सर्वांबरोबर विश्वासूपणे चालत असे. म्हणूनच त्याने आपल्या मिस्री धण्याच्या पत्नीशी व्यभिचार करण्याचे नाकारले, जे आमंत्रण तिने त्याला स्वतः दिलेले होते. कारण हा त्याच्या धण्याचा विश्वासघात तर ठरलाच असता, परंतु परमेश्वरासमोरही तो अप्रामाणिक ठरला असता. म्हणून योसेफ तिला म्हणाला, एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? त्याने तिचा खोटा आरोप आणि आपल्या धण्याचा राग सहन केला आणि बंदिवास पत्करला, परंतु तो देवाशी विश्वासू राहिला आणि देवाची कृपा त्याच्यावर झाली. त्याला आपल्या विश्वासूपणाचे उत्तम प्रतिफळ प्राप्त झाले. पुढे जाऊन तो मिस्र देशाचा मुख्याधिकारी झाला. प्रभू येशूने म्हटले आहे, जो थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयी देखील विश्वासू आहे. मनुष्याशी विश्वासघात करणारा मनुष्य देवाशी विश्वासू असू शकत नाही. कारण आमच्यामध्ये जर विश्वासूपणाच नसेल तर आम्ही देवाच्या दृष्टीने निरुपयोगी असे आहोत. येशूने म्हटले की जर मिठाचा खारटपणाच गेला तर पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. यास्तव आम्ही देवाशी व मनुष्याशी विश्वासू असावे असे देवाला वाटते. प्रेषित पौल देखील म्हणतो की मी देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा यत्न करीत असतो. त्याचप्रमाणे जग आणि जगातल्या गोष्टींवर भिस्त ठेवून त्यावर प्रीती करून आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती देवाशी विश्वासू राहू शकत नाही. यास्तव येशूने म्हटले, लोटाच्या बायकोची आठवण करा. उत्पत्ती 19:26 नुसार लोटाची बायको नाश होत असलेल्या नगरातून बाहेर पडत असताना मागे पाहत राहिली. तो ती मिठाचा खांब झाली. मागे पाहणे म्हणजे प्रभू येशूकडे येऊनही आपल्या जुन्या अंधकारमय जीवनाशी पूर्णपणे नाते न तोडणे होय. जुन्या जीवनाकडे पुन्हा वळण्याची आपली इच्छा होत असेल तर आपला नवा जन्म झालेला नाही आणि त्याशिवाय आपण देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. कारण आपण देवावरील विश्वासाशी
प्रतारणा करत आहोत. वचन सांगते, माझा नीतिमान मनुष्य आपल्या विश्वासूपणाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. यास्तव आपण ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी नसावे. जसे देवाने आमच्यामध्ये बांधलेल्या त्याच्या घरावर येशू ख्रिस्त पुत्र ह्या नात्याने ज्याने त्याला नेमले त्या पित्याशी विश्वासू होता, तोच विश्वासूपणा आणि आपल्या आशेचा अभिमान आमच्यामध्ये शेवटपर्यंत दृढ बनून राहिला तर आम्ही त्याचे घर आहोत. यास्तव आम्ही देवाशी अविश्वासी बनून मिठाचा खांब होण्यापेक्षा आपला विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून ख्रिस्ताचे भागीदार होण्यासाठी या पृथ्वीचेही मीठ बनूया. पिता परमेश्वराचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.